नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही पुण्यात LPG गॅस घेण्यासाठी नागरिक रस्त्यावर. आज चौथ्या दिवशी देखील पुण्यात गॅस एजन्सी बाहेर रांगा. नागरिक 3-3 तास रांगेत उभे. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात घरातच गर्भपाताचं रॅकेट उघड. डॉक्टर, परिचारिका आणि सासरच्या मंडळींना अटक. विवाहितेच्या संमतीशिवाय घरातच बळजबरीने गर्भपात केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस. 12वी परीक्षा गैरप्रकार प्रकरण. वाशिममध्ये 51 शिक्षक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. शिक्षण क्षेत्रात खळबळ. धुळे शहराच्या प्रथम महापौरांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. शिवसेनेत प्रवेश करणार भगवान करंदकाळ यांची माहिती. एकनाथ शिंदे लोकनेते. जनसेवेसाठी शिवसेनेत प्रवेश. करंदकाळ यांचं वक्तव्य. मावळच्या पवना धरणात 53% पाणीसाठा. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी आणखी कमी होण्याची शक्यता. पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरेल. पवना पाटबंधारे विभागाचा अंदाज. यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न. अभिनेते महेश कोठारे यांना कला जीवन गौरव पुरस्कार तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान. नाशिकमध्ये हिरकणी बसला अचानक आग. सुदैवानं जीवितहानी नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. तुर्भे पोलिसांचं रात्री कोम्बिंग ऑपरेशन. गुटख्याचा मोठा साठा जप्त तर 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. पुण्यात टकटक गँगचा पर्दाफाश. सिग्नलच्या ठिकाणी गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करून लुटणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक. कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील हुंगळी येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड. ऍसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल. संबंधित 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.